बिना तरीचे पोहे आम्ही पोहेच समजत नाही. नागपूरचे पोहे फक्त पोहे नाही, तरी पोहे जगात भारी. बाई हे वाक्य तुम्ही फेमस करून घ्या. नागपूरचे पोहे जगात भारी, तर्री पोहा जगात भारी. याच्यापेक्षा पोहाच नाही दुसरीकडे. ज्यांनी खाल्ला नसेल, तुम्ही कुठूनही असा, तुम्ही दुसऱ्या स्टेटमधनं या, तुम्ही राजस्थानमधनं या, तुम्ही बिहारमधनं या, अरे सगळे येऊन इथे तर्री पोहा खातात. यू कांट इमॅजिन का आमच्याकडे तर्री पोहा खानेवाला कुटकुटपर्यंत पोहोचलाय. आरजे रेडिओ सिटी पर्यंत व्हिडिओ झालाय. फॉरेनच्या सगळ्या देशांमध्ये जाऊन आलेला असा आमच्याकडे एक पोहेवाला आहे. सगळ्यांना त्याचं नाव माहीत असेल, केपी ग्राउंड, कस्तुरचंद पार्कचा पोहेवाला. भाई अर्धा टमाटर त्याच्यावर चणे तर्री पोहा, असा घाम निघतो आमचा. पण घाम निघाल्याशिवाय आम्हाला मजा येत नाही पोहा खायला, म्हणून आम्ही तर्री पोहा. आम्ही पुण्यात गेलो ना, आम्ही मिस करतो. म्हणजे आमचे आई बाबा घर दार हे सगळं तर मिस करतो, पण दुसरी एक गोष्ट मिस करतो, तर्री पोहा. यार आमच्या घरी ना एक किस्सा असा आहे की संडे सॅटरडे तर्री पोह्यासाठी आम्हाला दिवस मॅटर नाही करत. इनफॅक्ट घरी आमच्या सांबारवडा बनेल, इडली बनेल, डोसा बनेल, नथिंग मॅटर्स. आम्हाला नाश्त्यात तर्री पोहा लागतो. आम्ही रोजही तर्री पोहा खाऊ शकतो. इनफॅक्ट तुम्ही आमच्या बॉडीचं जर हे बघितलं ना नागपूरकरांचं, तर आमच्या पोटांना सुद्धा माहीत आहे बरं. आमचे पोट ना कितीही तिखट तर्री खाल्ली आदल्या दिवशी, तरी दुसऱ्या दिवशी आमचे पोटं बिघडत नाही. कारण आमच्या पोटांनाही तर्री पोहा लागतो, त्याच्याशिवाय त्याचं काम जमत नाही. तर्री पोहा म्हणजे आमच्यासाठी फक्त डिश नाही, तर्री पोहा आमची आत्मा आहे. आत्मा आहे आमची. म्हणजे आमच्या तर्रीला नाव आहे बरं. आमच्या याच्यात तर्रीला नाव आहे. तुमच्या याच्यात काय फक्त करी वगैरे तुम्हाला माहिती आहे की ते पांढरा तांबडा रस्सा वगैरे वगैरे सब फेल आहे बॉस. तुमच्यासाठी करी आहे, आमच्यासाठी तर्री आहे. आम्हाला सगळ्यात लागते. तुम्हाला फक्त वांग्याच्या भाजीत तर्री. इनफॅक्ट मी तर म्हणतो की मी ना मराठवाडा भागात गेलो होतो किंवा बऱ्याचशा भागात, पुण्यालाही, बऱ्याच लोकांना तर्री काय असते माहीतच नाही हो. म्हणजे आम्हाला नवल वाटतं, असं वाटतं की एक तर ते लोक अजुबा आहे, नाही तर मग आम्ही अजुबा आहे बा. सो नागपूर इज लाईक अजुबा पीपल. तर्रीशिवाय आपलं काम जमत नाही, नाही का. येस. दुसरी एक गोष्ट की आता तुम्ही तर्री पोह्याचं स्टॉल लावा नागपूरमध्ये. आम डॅम शुअर छोट्यातला छोटा तर्री पोहा लावाल ना, तरी धंदा बनवाल. कारण गल्लीतून जाणारा एक वेळा असा तर्री पोहा पाहिला ना, अशी नजर मारली का तो तिथे थांबतोच. बस. आमच्याकडे 2-3 आहेत. म्हणजे इतके फेमस आमच्याकडे तर्री पोह्याचे दुकान आहेत. आता आम्हाला त्याच्यात मग असं आहे की आम्हाला फेमस पोहे खायचे, फेमस तर्री पोहे खायचे. तर त्याच्यासाठी आम्ही आमच्या घराजवळून 10 किलोमीटर दूर रामजी श्यामजी वर्धा रोड तिथे जातो. छत्रपती चौक, रामजी श्यामजी, तिथे जाऊन आम्ही तर्री पोहे खाऊ. म्हणजे बघा, तर्री पोह्यातही आम्हाला क्वालिटी लागते, ती आम्हाला टेस्ट लागते. त्याच्यामुळे आम्ही मग 10 किलोमीटर दूर का असो ना, नाश्ता पेट्रोल 50 रुपयाचा, नाश्ता 25 रुपयाचा, आम्ही 50 रुपयाचा पेट्रोल खर्च करून तर्री पोहा खाण्यासाठी सकाळी 8-8:30 वाजता निघून 10 किलोमीटर दूर जातो 25 रुपयाचा नाश्ता खाण्यासाठी. ये है भाई तर्री पोहे का स्वैग, और ये है अपना नागपुर. सो केशव पोहेवाला, रामजी श्यामजी पोहेवाला, एवढं तर काय, पोहेवाला एक ब्रँड आहे भाऊ, आमच्या नागपूरचा ब्रँड आहे भाई. सगळ्या ठिकाणी डब्यात पोहा पार्सल करते बरं. फक्त पोहा पार्सल नाही करत, फक्त पोहा नाही बरं, तर्री पण देते. कारण
आमच्यासाठी पोह्यासोबत तर्री मॅन्डेटरी आहे. आम्ही इग्नोर नाही करू शकत. चण्याची तर्री बनते किती खास यार. बनवण्याची थोडी शॉर्टमध्ये प्रोसिजर सांगून देतो. आत्ताच तोंडाला पाणी सुचेल. काय होते, आमच्याकडे नंदनवनलाच तिरंगा चौकात एक संजय समोसा ऑल टाइम फेमस यार. जो लोग यहाँ पे रहते हैं, इधर के साइड में, इधर की बाजू में सब लोगों को पता है. त्या सगळ्या लोकांना माहिती आहे. बरं, तर्री आम्हाला डबल भेटते. म्हणजे आम्ही तो पोहा संपल्यावर तर्रीवाल्याकडे भाऊ तर्री, डबल तर्री, मग आम्ही पोहा खातो. पण जोपर्यंत आमचा पोहा संपत नाही, तर्री संपत नाही, तोपर्यंत आमचा पोहा संपत नाही. तो पोहा जरी संपला पण तर्री आम्हाला लागते वेगळी. आम्ही ॲडिशनली दही पण टाकतो त्यात. सो दिस इज तर्री पोहा. सो छोटा बाउल, एक हाफ, 25 रुपये प्लेट, 20 रुपये प्लेट. पोहा, चना, वटाणा अँड लालवाली तर्री. लाल. तुमच्या पोह्यात साखर ना, आमचे पोहे अंगार. सावजी तर्री पोहा वो ब्रांड है, नागपुर का ब्रांड है. सो चलो इसी ब्रांड के साथ थैंक यू सो मच फॉर नागपुरी तर्री पोहा एंड लेट्स डू इट फेमस. एव्हरीवन नोज इट, सगळ्यांना माहीत आहे. पण तरी भेटूया परत पुन्हा एकदा.